महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी या वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही विशेष घडामोडी। नांदेड मतदान करण्यासाठी आलेल्या एका तरुणाने मतदान केंद्रात प्रवेश करतात ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट व इतर साहित्याची कुऱ्हाडीने नासधूस केली। तरुणाच्या हातात कुऱ्हाड पाहून केंद्रावरील निवडणूक अधिकारी व इतर कर्मचारी आणि एजंट यांनी केंद्रातून बाहेर पळ काढला। तदनंतर पोलिसांनी सदर तरुणाला ताब्यात घेतले। ही घटना विलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे घडली। नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली। जिल्ह्यात जवळपास सगळीकडे शांततेत मतदान होत असताना हदगाव, माहूर, किनवट, देगलूर आदी तालुक्यातील काही मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडण्याचा प्रकारही उघडकीस आला। दरम्यान बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये मतदान असलेल्या भैयासाहेब आनंदराव एडगे या तरुणाने मतदानासाठी मतदान केंद्रात प्रवेश केला। तदनंतर सोबत आणलेली कुऱ्हाड काढून मतदान यंत्र फोडले। तरुणाच्या हातातील कुऱ्हाड पाहून भयभीत झालेल्या कर्मचाऱ्यांनी आणि मतदान प्रतिनिधींनी केंद्राबाहेर पळ काढला। वेळीच पोलिसांनी आरोपी भैयासाहेब एडगे यास ताब्यात घेतले। बेरोजगारीमुळे केले कृत्य। आपण MSc शिक्षण घेऊन देखील बेरोजगार असून या सरकारमुळेच बेरोजगारी निर्माण झाल्याचा राग मनात धरून आपण हे कृत्य केल्याचे सदर आरोपी भैयासाहेब एडगे यांनी पोलिसांना सांगितले। सदर घटना दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली। तोपर्यंत एकूण 379 मतदारांपैकी 185 मतदारांनी या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक अधिकारी सुबोध थोरात यांनी सांगितले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नांदेड। में रामतीर्थ जो देगलूर एसी का भाग है, वहाँ पर एक मतदाता ने ईवीएम मशीन को तोड़ने की कोशिश की। उसमें थोड़ा बैलेट यूनिट को क्षति पहुंची है और वीवीपैट का ऊपरी हिस्सा क्षतिग्रस्त हुआ है। हालांकि सीयू उसका कंट्रोल यूनिट पूरी तरह से सेफ है और वीवीपैट का जो स्लिप का बॉक्स होता है वो भी सेफ है। कमीशन के प्रोटोकॉल के मुताबिक हमने ये मशीन अभी रिप्लेस कर दी है और वहाँ पे पोलिंग जो है फिर से एक बार अभी स्मूथली शुरू है। ये जो भी मतदाता ने ऐसी ये घटना की है उसको अभी पुलिस ने अपनी हिरासत में लिया है और उस पर आगे कार्रवाई होगी। सर बस होता आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।